नमस्कार. आज आपण एक जबरदस्त भाषण बघणार आहोत 26 जानेवारीच्या निमित्ताने. भाषणाचा विषय आहे मी तिरंगा बोलतोय. मी कुणी साधा कापडाचा तुकडा नाही, मी रंगाचा खेळ नाही, मी सणासुदीला फडकवायची वस्तू नाही. मी तिरंगा बोलतोय. हो, आज मी स्वतः तुमच्याशी बोलायला आलो आहो. कारण मला प्रश्न पडतोय, तुम्ही मला रोज पाहता पण ओळखता का? तुम्ही मला शाळेच्या प्रार्थनेत सलाम करता पण माझा अर्थ समजून घेतात का? तुम्ही मला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हातात धरता पण उरलेल्या 363 दिवसात मला विसरता का? आज मी स्वतः तुम्हाला विचारायला आलो आहो, मी तुमच्यासाठी फक्त झेंडा आहे का की तुमचा श्वास आहे, तुमचा आत्मा आहे, तुमची ओळख आहे का? मी पाहिलं आहे, हो मी पाहिलं आहे जेव्हा कोणी माझ्यासाठी प्राण दिले. मी पाहिलं आहे जेव्हा आईने आपल्या मुलाचा मृतदेह पाहूनही डोळ्यात पाणी आणलं नाही, कारण तिला अभिमान होता माझा मुलगा तिरंग्यासाठी मेला आहे. मी पाहिलं आहे जेव्हा सैनिक सीमेवर उभं राहून थंडी ऊन पाऊस विसरतो आणि म्हणतो माझ्या मागे माझा देश आहे. मी पाहिलं आहे जेव्हा शेतकरी उन्हात भाजत राबतो, कारण त्याला माहीत आहे या देशाच्या पोटासाठी तो जगतोय. मी पाहिलं आहे जेव्हा शिक्षक अंधाऱ्या गावात ज्ञानाचा दिवा पेटवतो, कारण त्याला माहीत आहे हीच खरी देशसेवा आहे. पण मी हेही पाहिलं आहे, मी पाहिलं आहे जेव्हा माझ्या नावावर फक्त घोषणा दिल्या जातात पण कृती कुठे दिसत नाही. मी पाहिलं आहे जेव्हा भ्रष्टाचार माझ्या रक्तावर उभा राहतो. मी हेही पाहिलं आहे जेव्हा माझ्या नावावर राजकारण होतं पण देशासाठी बलिदान होत नाही. मी पाहिलं आहे जेव्हा लोक म्हणतात देश फार वाईट आहे पण स्वतःला विचारत नाही मी देशासाठी काय केलं. आज मला एक प्रश्न विचारायचा आहे, देश म्हणजे काय? माती, नद्या, डोंगर, इमारती? नाही. देश म्हणजे तुम्ही, देश म्हणजे तुमची प्रामाणिकता, देश म्हणजे तुमची मेहनत, देश म्हणजे तुमचं चारित्र्य आणि देश म्हणजे तुमची जबाबदारी. माझ्या 3 रंगांकडे नीट पहा. मी फक्त 3 रंग नाही तर मी 3 शिकवणे आहे. केशरी त्याग, हिरवा समृद्धी, पांढरा सत्य आणि शांती आणि मधोमध अशोक चक्र. ते तुम्हाला सांगतं थांबू नकोस, चाल, जबाबदारी घे, कर्तव्य निभव. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा नाही, देशभक्ती म्हणजे फक्त स्टेटस नाही, देशभक्ती म्हणजे फक्त फोटो नाही, देशभक्ती म्हणजे प्रामाणिकपणे जगणं, नियम पाळणं, दुसऱ्याचा हक्क न हिसकावणं, स्वतःचं कर्तव्य ओळखणं. मी तुम्हाला पाहते, कुणी म्हणतं सिस्टम खराब आहे, कुणी म्हणतं देशात काहीच होत नाही, कुणी म्हणतं इथं भविष्य नाही. पण माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही स्वतः भविष्य बनवायला तयार आहात का? मी तिरंगा आहे. माझ्यावर गोळी झाडली तरी मी झुकत नाही, माझ्यावर वादळ आलं तरी मी फडफडतो, माझ्यावर संकट आले तरी मी उभा राहतो. मला झुकवू शकत नाही कुणी, कारण माझ्या मागे 140 कोटी लोकांचा आत्मा उभा आहे. आज मी तुम्हाला विनंती करायला आलो नाही, मी तुम्हाला जागं करायला आलो आहे. आज मी भावनांचा भाषण करायला आलो नाही तर मी जबाबदारीची आठवण करून द्यायला आलो आहे. तुम्ही फक्त भारतात राहत नाही, तुम्ही भारत आहात. तुमची एक चुकीची कृती देशाला बदनाम करते, तुमची एक चांगली कृती देशाला महान बनवते. आज माझ्या नावावर शपथ घ्या. मी फक्त झेंडा फडकवणार नाही, मी मूल्य जपणार. मी फक्त घोषणा देणार नाही, मी जबाबदारी स्वीकारणार. मी फक्त अभिमानाने बोलणार नाही तर मी कृतीने दाखवणार. मी तिरंगा आहे आणि आज मला तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलायचं आहे, कारण मला फक्त वाऱ्यावर फडफडायचं नाही तर मला तुमच्या मनात जिवंत राहायचं आहे. मला चौकात उभं राहून फोटो काढण्यासाठी नाही तर तुमच्या कृतीत दिसायचं आहे. मला एका दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी जपायचं आहे. मला अभिमान वाटतो जेव्हा तुम्ही मला सलाम करता, पण मला अधिक अभिमान वाटतो त्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे जगता, कारण
प्रामाणिकपणा म्हणजेच खरी देशभक्ती. नियम पाळणं म्हणजेच माझा सन्मान. दुसऱ्याचा हक्क न हिरावून घेणं म्हणजेच माझा झेंडा उंच ठेवणं. तुम्ही म्हणता देश बदलला पाहिजे, पण मी विचारतो, तुम्ही बदलायला तयार आहात का? कारण देश म्हणजे सरकार नाही, देश म्हणजे व्यवस्था नाही, देश म्हणजे इमारती नाहीत, देश म्हणजे तुम्ही आहात. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं जगणं, तुमची जबाबदारी हेच माझं खरं स्वरूप आहे. तुम्ही रस्त्यावर कचरा टाकता आणि म्हणता देश स्वच्छ नाही. तुम्ही नियम तोडता आणि म्हणता सिस्टम खराब आहे. तुम्ही वेळेवर काम करत नाही आणि म्हणता देश पुढे जात नाही. पण कधी स्वतःला विचारलंय का, मी देशासाठी काय करतोय? मला खूप वेळा दुःख होतं जेव्हा लोक माझ्या नावाने घोषणा देतात पण कृती करत नाहीत. मला वेदना होतात जेव्हा माझ्या नावावर राजकारण होतं पण देशासाठी त्याग होत नाही. मला त्रास होतो जेव्हा माझ्या नावाने वाद होतात पण माझ्या मूल्यांची पायमल्ली होते. मला फडकवणं सोपं आहे पण मला जपणं कठीण आहे. मला हातात घेणं सोपं आहे पण मला मनात ठेवणं कठीण आहे. मला सलाम करणं सोपं आहे पण माझ्या शिकवणीनुसार जगणं कठीण आहे. माझ्या केशरी रंगात त्याग आहे पण तुम्ही त्याग करायला तयार आहात का? माझ्या पांढऱ्या रंगात सत्य आहे पण तुम्ही सत्य बोलायला तयार आहात का? माझ्या हिरव्या रंगात समृद्धी आहे पण तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करायला तयार आहात का? आणि माझ्या मध्यभागी असलेलं अशोक चक्र सांगतं, थांबू नकोस, पुढे जा, कर्तव्य कर, जबाबदारी घे. पण तुम्ही चालायला तयार आहात का की फक्त बोलून थांबणार आहात? मला पाहून अनेक जण भावूक होतात पण भावना पुरेशी नसते, कृती लागते. मला पाहून अनेक जण म्हणतात जय हिंद, पण जय हिंद म्हणण्यापेक्षा हिंदसाठी जगणं महत्त्वाचं आहे. मला पाहून अनेक जण डोळे पुसतात पण मला जपण्यासाठी हात पुढे करत नाहीत. देशासाठी मरायला नाही, देशासाठी जगायला शिका. देशासाठी रक्त सांडायला नाही, देशासाठी घाम गाळायला शिका. देशासाठी घोषणा द्यायला नाही, देशासाठी जबाबदारी घ्यायला शिका. मी पाहतो आजची तरुणाई म्हणते देशात काहीच संधी नाही, पण मी विचारतो तुम्ही स्वतःला संधी बनवण्याचा प्रयत्न केला आहे का? मी पाहतो लोक म्हणतात इथे भविष्य नाही, पण मी विचारतो तुम्ही भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न केला का? मी पाहतो लोक म्हणतात सगळं वाईट आहे, पण मी विचारतो तुम्ही चांगलं बनण्यासाठी काय केलं? कारण बदल बाहेरून नाही तर आतून होतो. क्रांती रस्त्यावर नाही, मनात सुरू होते. देशभक्ती पोस्टमध्ये नाही, कृतीत दिसते. मी आज तुम्हाला दोष द्यायला आलो नाही, मी तुम्हाला आरसा दाखवायला आलो आहे. मी तुम्हाला घाबरवायला नाही तर जागं करायला आलो आहे. कारण जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही तोपर्यंत मी फक्त कापडाचा तुकडा राहीन. पण ज्या दिवशी तुम्ही जागे व्हाल त्या दिवशी मी अभिमानाचं प्रतीक बनेन. मला पाहून जर तुमचं मन थरथरत नसेल तर मी अपयशी ठरलो आहे. मला पाहून जर तुम्हाला जबाबदारीची जाणीव होत नसेल तर मी अपयशी ठरलो. मला पाहून जर तुम्हाला स्वतःला बदलायची इच्छा होत नसेल तर मी अपयशी ठरलो. कारण माझं अस्तित्व तुमच्यासाठी आहे आणि तुमचं भविष्य माझ्यावर अवलंबून आहे. तुम्ही चांगले असाल तर मी महान आहे, तुम्ही प्रामाणिक असाल तर मी शक्तिशाली आहे, तुम्ही जागरूक असाल तर मी अमर आहे, नाहीतर मी फक्त वाऱ्यावर हलणारा एक झेंडा आहे. मला फक्त उंचावर फडकायचं नाही, मला उंच विचारात जगायचं आहे. मला फक्त चौकात दिसायचं नाही, मला तुमच्या निर्णयात दिसायचं आहे. मला फक्त सणाला नाही तर मला रोज जपायचं आहे, कारण मी तुमचा आहे आणि तुम्ही देखील माझे आहात. मी तिरंगा आहे आणि आज मला तुमच्यासमोर शेवटचं काही सांगायचं आहे, पण ते फक्त शब्द नसतील, ती तुमच्यासाठी एक हाक असेल, तुमच्या अंतरात्म्याला दिलेली साथ असेल. कारण मी फक्त फडकणारा झेंडा नाही, मी इतिहासाचा साक्षीदार आहे.
बलिदानाचा वारसा आहे, स्वप्नांचा आधार आहे. मी त्या सैनिकाचं रक्त पाहिलं आहे ज्याने माझ्यासाठी सीमेवर उभं राहून स्वतःचं आयुष्य दिलं पण देश जिंकू दिला नाही. मी त्या आईचे डोळे पाहिले आहेत जिने आपल्या मुलाला माझ्यासाठी गमावलं पण अभिमानाने डोळे पुसून म्हणाली, माझा मुलगा तिरंग्यासाठी गेला आहे. मी त्या शेतकऱ्याचे हात पाहिले आहेत जे फाटलेले आहेत, जखमी आहेत, पण तरीही तो पिकं पिकवतो कारण त्याला माहीत आहे या देशाचं पोट भरायचं आहे. मी त्या देशाच्या शिक्षकाचे डोळे पाहिलेले आहेत जे थकलेले आहेत पण तरीही ते चमकतात कारण ते भविष्यातील भारत घडवत आहे. मी त्या डॉक्टरांचे हात पाहिले आहेत जे थरथरतात पण तरीही रुग्णाला वाचवतात कारण त्यांना माणूस महत्त्वाचा वाटतो. हे सगळे माझे खरे योद्धे आहेत, हे सगळे माझे खरे रक्षक आहेत. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही कोण आहात? फक्त पाहणारे आहेत का की घडवणारे आहात? फक्त बोलणारे आहात की काय करणारे आहात? फक्त तक्रार करणारे आहात की बदल घडवणारे आहात? कारण मी तुम्हाला सांगतो, देश म्हणजे सरकार नाही, देश म्हणजे राजकारण नाही, देश म्हणजे बातम्या नाहीत, देश म्हणजे तुम्ही आहात. तुमचा एक चुकीचा निर्णय देशाला मागे नेतो, तुमची एक चांगली कृती देशाला पुढे नेते. तुम्ही प्रामाणिक असाल तर मी उंच आहे, तुम्ही खोटे असाल तर मी झुकतो, तुम्ही मेहनती असाल तर मी तेजस्वी आहे, तुम्ही आळशी असाल तर मी फिका पडतो, तुम्ही जबाबदार असाल तर मी अमर आहे, तुम्ही निष्काळजी असाल तर मी फक्त कापड उरतो. मला फक्त चौकात उंच फडकायचं नाही तर तुमच्या चारित्र्यात उंच राहायचं आहे. मला फक्त सणासुदीला आठवायचं नाही तर मला रोज जपायचं आहे. मला फक्त सलाम नको, मला समजून घ्या. मला फक्त जय हिंद नको, मला जागून दाखवा. फक्त अभिमान नको, जबाबदारी हवी आहे. तुम्हाला आज मी एक शपथ द्यायला सांगतो, माझ्या नावावर नाही तर तुमच्या अंतरात्म्यावर शपथ घ्या की मी खोटं बोलणार नाही कारण माझ्या पांढऱ्या रंगात सत्य आहे. शपथ घ्या मी आळशी होणार नाही कारण माझ्या हिरव्या रंगात मेहनत आहे. शपथ घ्या मी त्याग करायला तयार राहीन कारण माझ्या केशरी रंगात बलिदान आहे. शपथ घ्या की मी नियम पाळेन कारण नियम म्हणजे माझा सन्मान आहे. आणि शपथ घ्या की मी दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणार नाही कारण न्याय म्हणजेच माझा श्वास आहे. शपथ घ्या की मी देशासाठी मरायचं स्वप्न नाही पाहणार तर देशासाठी जगायचं ध्येय ठेवीन कारण मला हुतात्मे नको, मला जबाबदार नागरिक हवेत. मला घोषणा नकोत, मला कृती हवी आहे. मला पोस्ट नकोत, मला परिवर्तन हवं आहे. आज जर तुम्ही इथून बाहेर जाताना फक्त टाळ्या वाजवल्या तर मी हरलो, पण जर तुम्ही इथून बाहेर जाताना स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला तर मी जिंकलो. आज जर तुम्ही इथून बाहेर जाऊन पुन्हा जुन्यासारखंच वागलात तर मी फक्त झेंडा राहीन. पण जर तुम्ही इथून बाहेर जाऊन एक तरी चांगली कृती केली ना तर मी मला फक्त एवढंच हवं की तुम्ही चांगले माणूस व्हा कारण चांगले माणूस म्हणजेच चांगला देश. आज मी माझं बोलणं संपवत नाही, मी तुमच्यात एक प्रश्न सोडतो, तुम्ही भारतात राहता की भारत बनता? कारण मी तिरंगा आहे आणि माझं भविष्य तुमच्या हातात आहे. मला तुमच्याकडून मोठ्या गोष्टी नकोत, मला लहान लहान प्रामाणिक कृती हव्या आहेत. चला, धन्यवाद. जय हिंद, जय भारत.